विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण टॉपर संवाद या सिरीजच्या माध्यमातून जे विद्यार्थी अत्यंत कष्टानं, अभ्यासानं आणि संघर्षानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून सध्या प्रशासनामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि भविष्यामध्ये प्रशासनामध्ये चांगलं काम करण्यासाठी जाणार आहेत, त्या सर्वांशी संवाद साधतोय. गेल्या काही दिवसापासून आपण स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स नावाची एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून जे विद्यार्थी स्वतः प्रत्यक्षामध्ये अभ्यास करून आज अधिकारी म्हणून कार्यरत आहेत किंवा भविष्यामध्ये कार्य करण्यासाठी जाणार आहेत, त्यांच्याशी त्यांच्या स्ट्रॅटेजीज विषयी संवाद साधतोय, जेणेकरून त्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभर त्याचा फायदा व्हावा आणि त्या परीक्षांच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास पक्का व्हावा. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत विक्रांत जाधव सर, ज्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019च्या माध्यमातून नायब तहसीलदारपदी निवड झालेली आहे. तसेच 2018च्या संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कक्षा अधिकारी पदी निवड झालेली आहे. मी पुन्हा एकदा सरांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, खरं तर तुम्ही दुसऱ्यांदा या प्लॅटफॉर्मवरती आलेला आहात. पहिल्या वेळेला आपण तुमच्या या सक्सेस स्टोरी विषयी बोललेलो होतो, तुमचा प्रवास, तुमचा संघर्ष या सगळ्याविषयी, आणि ते महाराष्ट्रभरच्या विद्यार्थ्यांना खूप भावलेलं आहे. आज आपण सरांशी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अत्यंत महत्वाचा विषय अर्थात सामान्य अध्ययन 1 याच्या संदर्भानं अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्याच्या संदर्भानं सरांशी विस्तारानं बोलणार आहोत. त्यांच्या स्ट्रॅटेजीज असतील, त्यांच्या क्लुप्त्या असतील, याही या निमित्तानं महाराष्ट्रभर जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांनाही ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. सर, त्याच संदर्भानं या संवादाच्या सुरुवातीचा प्रश्न असा आहे की राज्यसेवा परीक्षेचं एकंदर स्वरूप कसं असतं, त्या संदर्भानं तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगा? राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतरनं जी 400 मार्कांची आहे, तर सर्वांना माहित आहे आपण मुख्य परीक्षेला पात्र होतो. त्याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत, GS1, GS2, GS3, GS4. आणि जसं की आपण सांगितलं, आज आपण GS1 अर्थात इतिहास आणि भूगोल ह्या 2 विषयांची आपण चर्चा करणार आहोत. त्यातल्या त्यात भूगोलामध्ये अनेक उपघटक आहेत, जसे की महाराष्ट्राचा भूगोल असेल, प्राकृतिक भूगोल असेल, कृषीचा भूगोल असेल, त्यानंतर सॅटेलाइटचा सब्जेक्ट असेल, या प्रकारचे विविध विषय त्यामध्ये आहेत. GS1 चा आपल्याला फायदा अनेक पूर्व परीक्षांमध्ये पण होतो सर, जसे की कंबाईनची पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल, कंबाईन ग्रुप सी ची पण पूर्व परीक्षा असेल, तेथे पण आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, हे प्रश्न येतात. अधूनमधून एखाद दुसरा कृषीचा सुद्धा प्रश्न येतो. सो GS1 चा आपल्याला उपयोग मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा दोन्हींना सुद्धा होतो सर. सो या विषयांची तयारी करणे गरजेचे आहे. अगदी, कारण हे विषय बऱ्याच परीक्षांना येतात, त्यांच्यावरती आधारलेले प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणं, होल अँड सोल अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. सर, आता या विषयाच्या संदर्भानं आपण बोलत असताना GS1 मध्ये एकंदर किती विषय असतात, त्यांना वेटेज किती असतं सरासरी अंदाजे मार्कांनुसार, आणि त्याची तयारी सुरुवातीला करताना काय कशी केली पाहिजे, या संदर्भानं सर काय सांगाल? सर, GS1 हा पेपर टोटल 150 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये सर 60 मार्कांना हिस्ट्री आहे आणि राहिलेले 90 मार्कांमध्ये जॉग्राफी आहे सर. जॉग्राफीमध्ये सर अनेक उपघटक आहेत, जसे की प्राकृतिक भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, पर्यावरण घटक असेल, कृषी घटक असेल आणि सॅटेलाइटचा पण घटक असेल. आणि नुकताच सर MPSC आयोगाने सिलेबस पण चेंज केला आहे, ज्याच्यामध्ये भूगोलामध्ये काही नवीन घटक आता समाविष्ट केलेले आहेत, जसे की संभववाद असेल, असंभववाद असेल, शक्यतावाद असेल, अशक्यतावाद असेल, महाराष्ट्राच्या खाणीच्या समस्या वगैरे, तसेच IT पार्क जे आहेत पुण्याचे, महाराष्ट्राचे, भारताचे, सिलिकॉन व्हॅली असेल आणि एसॅट असे वगैरे सॅटेलाइटचा जो पार्ट आहे, जो पेपर 4 GS4 मध्ये आपल्याला असायचा अंतराळ विज्ञान, त्याच्यामधील पण काही घटक GS1 मध्ये सध्या समाविष्ट केलेले आहेत सर. सो या प्रकारे 60 मार्क इतिहासाचे आणि 90 मार्क भूगोलाचे, असा टोटल सर आपल्याला पेपर आहे 150 मार्कांचा सर. अगदी. आता या सगळ्या पेपर मधला पहिला महत्वाचा घटक तो म्हणजे इतिहास आहे. तर इतिहासाचा अभ्यास करताना त्याची पद्धती कशी असावी, त्यासाठी स्टँडर्ड रेफरन्स बुक्स कोणते असावेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इतिहासाचा अभ्यास करताना आपण काळजी कोणती घेतली पाहिजे, या संदर्भानं काय सांगाल, आणि तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी या संदर्भानं कशी होती, त्याबद्दल काय बोला? सर, इतिहासाचे जर आपण प्रश्न जर पाहिले तर आता काठिण्य पातळी आणि डेप्थ वाढत चाललेली आहे. सर्वात प्रथम सर मी जेव्हा मुख्य परीक्षेला पात्र झालो तेव्हा मी सर्वात प्रथम सिलेबस पाहिला.
सिलेबस पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की काही घटकांचा अभ्यास आपण ऑलरेडी पूर्व परीक्षेला करतो, जसे की भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल. हे इतिहास आपण ऑलरेडी कंबाईन प्री असेल, राज्यसेवा प्री असेल, याला तर करतोच. सो फायदा हा होतो की एक उजळणी प्रमाणेच आपण ते वाचत असतो. ब्रिटिश युद्ध असतील, समाजसुधारक असतील किंवा गव्हर्नर जनरल असतील, हे विषय त्याच्यामध्ये आपण परत एकदा एक उजळणी आणि आपण एक रिवाइज करतो, या प्रकारे सर आपण वाचतो. राहिला सर पार्ट इतिहासाचा एक्स्ट्रा काय वाढतं, तर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स तो एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये 10 ते 15 प्रश्न येतात सर. त्याच्यामध्ये पण सर 5 ते 6 प्रश्न सर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे असतात. ते पण सर आपण ऑलरेडी पूर्व परीक्षेला आपण त्यांचा अभ्यास केलेला असतो सर. सो आपल्याला एक्स्ट्रा करावं लागतं ते 1947च्या नंतर इंदिरा गांधींचा पार्ट असेल, राजीव गांधींचा पार्ट असेल, नक्षलवाद चळवळ असेल आणि पर्यावरण वगैरे आंदोलन असतील, यांचा सर आपल्याला अभ्यास करावा लागतो. यासाठी सर मी समाधान महाजन सरांचं पुस्तक यूज केलं. एकदम शॉर्ट अँड स्वीट सर ते पुस्तक आहे. सिलेबस वाईज दिलेला आहे, क्रमानुसार दिलेला आहे. सो वाचताना आपल्याला सिलेबस पण कळतो, क्वेश्चन्स पण त्याच्यामध्ये आहेत आणि एकदम शॉर्ट अँड स्वीट दिल्यामुळे लवकर वाचून पण ते होतं सर. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स साठी सर एनसीआरटी 12वीचं आहे, ते पण मी वाचलं होतं, त्याचा पण फायदा होतो. समाजसुधारक सर, समाजसुधारक जे आहे ते आपल्या समाधान महाजन या पुस्तकामधूनच होतात सर. अगदी अगदी, म्हणजे एक स्टँडर्ड रेफरन्स बुक अशा पद्धतीने असलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट आहे किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं म्हणणं आहे की इतिहासाचा अभ्यास करताना एकतर कंटाळा येतो आणि त्यात भरीत भर म्हणून आयोगाचे जे प्रश्न आहेत इतिहासाचे ते अत्यंत डेप्थला जाऊन विचारलेले असतात. काही जणांचं म्हणणं तर असं असतं की आयोग आउट ऑफ द सिलेबस, आउट ऑफ द बॉक्स त्यावेळेला प्रश्न विचारत असतं. पण आयोगानं आपल्याला जो सिलेबस दिलाय, प्रश्न जो खरा अभ्यास करतोय त्याला त्यातलेच असतात हे नक्की माहिती असतं, फक्त त्याची डेप्थ जास्त असते. तर हा जो काही समज गैरसमज आहे या सगळ्या संदर्भानं, त्या विषयी तुमचं काय मत आहे आणि विद्यार्थ्यांना सल्ला काय असेल? मला वाटतं सर इतिहास खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. एखादं आपण गोष्ट जशी वाचतो तसा आपण तो वाचला पाहिजे. एखादी काहीतरी छान आपण गोष्ट वाचतोय आणि तो क्रमवार पद्धतीने सर वाचला पाहिजे. जसे की फॉर एक्झाम्पल सर, आता आपण उदाहरण घेऊ टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्या युद्धाचं. हा टॉपिक समोर आला तर एक गोष्टी प्रकारे तो आपण वाचायचा आहे. यांच्यातील युद्धे 4 युद्धे झाली, त्यांच्यातील तहांच्या अटी काय होत्या, त्यांच्या युद्धांचं नेतृत्व कुठल्या गव्हर्नर्सनी केलं, जनरल्सनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं युद्ध कोणत्या ठिकाणी झालं. अशा प्रकारे जर आपण अप्रोच ठेवला तर असेच प्रश्न येतात सर. जसे की आपण पाहिलं मेन्सला असा प्रश्न येऊ शकतो की टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्यातील खालीलपैकी तहाची अट कोणती नाहीये. सो क्वेश्चन्स आपण बघायचा की आयोगाने आपल्याला काय विचारले, आयोगाला आपल्याकडून काय हवंय. सो पहिल्यांदा सर क्वेश्चन वाचायचे आणि मग तो पार्ट घ्यायचा आणि एखादी छान काहीतरी आपण गोष्ट वाचतोय या प्रकारे जर आपण अप्रोच ठेवला तर त्याचा फायदा होतो सर. दुसरी गोष्ट सर, समाजसुधारक असतील किंवा इतिहासातील काही प्रसिद्ध व्यक्ती असतील, त्यांची सर आपण पर्सनॅलिटी पाहायची. ओबड-धोबड पाठांतर न करता त्यांचा एखाद्या गोष्टीबद्दल व्ह्यू काय आहे, ते मावळ आहेत की जहाल आहेत, याच्यावरून पण सर अनेक प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतात. माहिती नसून सुद्धा ते सॉल्व्ह होतात. निग्लेशन पद्धतीने पण सॉल्व्ह होतात. सो ओव्हरऑल आपण त्यांची पर्सनॅलिटी पाहिली पाहिजे सर. अगदी अगदी महत्वाचं आहे. या विषयावरती अवास्तव भीती न बाळगता ते एक गोष्टरूप विषय आहे आणि इतिहास फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, जो की आपण त्याच पद्धतीने अभ्यासला पाहिजे आणि याची जास्तीची भीती न बाळगता व्यवस्थित अभ्यास करून खूप चांगले मार्क्स येऊ शकतात. आता दुसरा जो आहे म्हणजे सामान्य अध्ययन 1 मध्ये पहिला घटक इतिहासाचा, दुसरा भूगोलाचा आणि तिसरा कृषीचा, हे जे कंपार्टमेंट्स आहेत त्यातला जो दुसरा आहे भूगोलाचा विषय, जो की एक साधारणतः 60 मार्कांसाठी आपल्याला विचारला जातो. सर त्याचं एक एकंदर डिवायडेशन कसं असतं आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं त्यातला महत्वाचा घटक हा नेमका कोणता मानायचा, त्याचा अभ्यास नेमका कसा करायचा, या संदर्भाने काय सांगा? सर तुम्ही अगदी बरोबर बोलले. खूप स्कोरिंग हा सब्जेक्ट आहे भूगोल. याच्याकडे अजिबात कोणी दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. याचा फायदा असा आहे सर की ऑलरेडी आपण प्रीला याच्यामधील प्राकृतिक जो भूगोल आहे तो आपण वाचलेला असतो. त्याला सर प्राकृतिक भूगोल वाचताना आपण आकृत्या समोर ठेवून त्याचा अभ्यास केला पाहिजे सर. त्याचप्रमाणे ते जे भूरूपे आहेत, महाराष्ट्रात ते कोणती भूरूपे आहेत, भारतात कोणती भूरूपे आहेत, जगात कोणती भूरूपे आहेत, यांचा पण आपण अभ्यास सर डायग्राम्स ठेवून केला पाहिजे. वैयक्तिक सर ASO 2018ला महाराष्ट्राचा भूगोलाचा मी ऑलरेडी अभ्यास केला होता. सो त्याच्यामध्ये सर मला 10 पैकी 10 मार्क मिळाले होते. त्याच्यापैकी सर सौदी आणि दीपस्तंभ कोणतेही एक पुस्तक तुम्ही ठेवा समोर आणि सर मोस्ट इम्पॉर्टंट मी असं म्हणेन की तुम्ही नकाशा समोर ठेवा.
नकाशा समोर ठेवला ना, खूप सर इझी होऊन जातं ते. पाठ करायची गरज पडत नाही. एकदम आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. खनिजे विचारले की पहिल्यांदा डोळ्यासमोर चित्र येतं सर, की एकतर दक्षिण महाराष्ट्र, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि पूर्व महाराष्ट्र, जो की चंद्रपूर, गडचिरोलीच्या भाग येतच ते एकवटलेले आहेत. सो नकाशा जर असता समोर तर खूप सर ते इझी पडतं. हे 2 टॉपिक्स तर सर खूप मार्क्स देऊन जातात आपल्याला. प्राकृतिक भूगोल असेल आणि महाराष्ट्राचा भूगोल असेल. सो या प्रकारे आपण गेलं पाहिजे. आणि जे त्याच्यामधले अजून उपघटक आहेत, पर्यावरण असेल सर. पर्यावरणासाठी सर मला वाटतं आपण तुषार घोरपडे ऑलरेडी सर पूर्व परीक्षेसाठी वाचतो. त्याच्यामधलं सर आपण ते पण एक उजळणी प्रकारेच वाचतो. सो एका दिवसामध्ये तेही वाचून होतं. सिलेबस वाईज नुसार आपण ते वाचलं तर खूप बेनिफिट होईल सर. अगदी अगदी महत्वाचं आहे. सिलेबस या सगळ्यामध्ये आपल्या समोर असला पाहिजे आणि त्यानुसार आपण काम केलं पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की राज्यसेवेचा 20 जुलैला सिलेबस बदलला नवीन आणि आयोगानं सगळ्यात जास्त बदल जर कुठल्या विषयात केले असतील तर ते सामान्य अध्ययन 1 मध्ये. इतिहासाला आधी 1.1 ते 1.9 असे घटक होते, 4 नव्यानं ऍड केले. आता भूगोलामध्ये बऱ्याचशा विषयांचं शिफ्टिंग झालेलं आहे, काही विषय ऍड आणि डिलीट झालेले आहेत. तर नवीन जो सिलेबस बदललेला आहे या संदर्भाने विद्यार्थ्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे, त्यांची तयारी त्या संदर्भाने कशी असली पाहिजे, या संदर्भात काय सांगा? अतिशय छान प्रश्न सर तुम्ही विचारला. आम्ही सुद्धा ह्याच गोष्टीबद्दल डिस्कस करत असतो. सर आमच्या सर्वांचं एक कन्क्लुजन असं आहे, की नवीन सिलेबस बदललेला आहे. सो आयोग पहिला इम्पॅक्ट ते मारणार आहे आता. कारण बरेच सारे प्रश्न विचारून रिपिटेशन झालेलं आहे. सो नवीन सिलेबसवर बरेच सारे प्रश्न येऊ शकतात आणि त्याचं आपल्याला अजून स्ट्रक्चर माहित नाहीये. सो खूप जास्तीत जास्त आपण तयारी केली पाहिजे. जसे की मी सुरुवातीला सांगितलं, संभववाद, असंभववाद, काही आयटी पार्क, सिलिकॉन व्हॅली असे काही टॉपिक्स जिओग्राफीमध्ये ऍड झालेले आहेत. आणि जसं आपण म्हणाला की खूप सारे चेंजेस झालेले आहेत. सो नुकतंच एक सौदी सरांचं पुस्तक आलेलं आहे सर. त्याच्यामध्ये त्यांनी जे नवीन सिलेबस ऍड झालेलं आहे, ते एकदम शेवटीच 100 ते 150 पानांमध्ये पुरवणी सिलेबस म्हणून एक घटक दिलेला आहे. तो इतका छान दिलेला आहे. त्याचा मी एक जस्ट काही दिवसांपूर्वी स्टडी केला. त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञांचे सिद्धांत आहेत. त्यांची काही गृहीतत्वे आहेत. त्यांचे काही कन्क्लुजन्स तिथे आहेत. सो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहेत सर. ते आपण केले पाहिजेत. आणि सॅटेलाइटचा टॉपिक ऍड झालेला आहे. तो सर आपण ऑलरेडी GS4 मध्ये करतो, अंतराळ विज्ञान मधून. सो त्याचा पण फायदा आपल्याला भूगोलामध्ये होईल, की एकच सब्जेक्ट वाचून आपल्याला पेपर 1 आणि पेपर 4 दोन्हीकडे आपल्याला सर छान स्कोर करता येईल. आणि जास्तीत जास्त या विषयांची तयारी केली पाहिजे. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज देऊन ह्या विषयांवर कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात याचा पण सर आपण अभ्यास केला पाहिजे. आणि वैयक्तिक मला वाटतं की फर्स्ट टाइम आहे या नवीन सिलेबसचा. सो क्वेश्चन्स तुलनेने सिंपल पण असतील. सो आपण जास्तीत जास्त याच्यावरती आपण भर द्यायला पाहिजे सर. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे, कारण नव्यानं सिलेबस ऍड झालाय. आयोगाची एक टेक्निक आहे, पद्धत आहे की सुरुवातीला लेअर 1 लेअर 2 चे प्रश्न आयोग विचारतं. या संदर्भानं नवीन विषय नवा आवाका बघून त्यातली प्राथमिक माहिती आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या लेअर 1 2 च्या प्रश्नांची तयारी आपण या काही वर्षांसाठी केली पाहिजे. आता तिसरा महत्वाचा घटक जो की GS1 मधला आहे तो आहे कृषी भूगोल, जो की साधारणतः दरवर्षी 30 ते 35 मार्कांना त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि नवीन सिलेबसनुसार त्याच्यामध्ये डेप्थ खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर कृषी भूगोलाची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, त्या संदर्भाने तुमचा स्वतःचा स्ट्रॅटेजी आणि अप्रोच काय होता आणि गायडन्स कशा पद्धतीने घ्यावं, काय सांगाल? सर बरोबर बोलले तुम्ही. कृषी हा असा विषय आहे की जो मेजॉरिटी ऍग्रीचे स्टुडंट सोडले तर बऱ्यापैकी शाखेतील विद्यार्थ्यांना नसतो. एक नवीन सब्जेक्ट तो येतो आणि पूर्व परीक्षेला पण तो नसतो. डायरेक्टली आपण मेन्सला जातो आणि जसं आपण सांगितलं त्याच्यामध्ये 35 ते 30 प्रश्न येतात आणि खूप आव्हानात्मक सर ते क्वेश्चन राहतात. तिथे तुम्हाला तयारी नाही केली तर क्लास 1 ची तुम्हाला क्लास 2 पोस्ट मिळते. कधी-कधी तर तुम्हाला पोस्टच मिळत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे. आणि नवीन सिलेबस ऍड झालेला आहे त्याच्यामध्ये. सो सर मला वैयक्तिक असं वाटतं की हवामान जो टॉपिक होता त्याच्यामध्ये ते तुलनेने क्वेश्चन इझी असायचे, भूगोलातले असायचे. तो आता आयोगाने टॉपिक काढलेला आहे. आता आपल्याला सर कृषी पारिस्थितिकी, सॉइल आणि वॉटर मॅनेजमेंट हे 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स तिथे दिलेले आहेत. सो सर सॉइल खूप इम्पॉर्टंट आहे, वॉटर मॅनेजमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मला वाटतं की 11वी-12वीचं स्टेट बोर्ड असेल, अरुण कात्यायन सरांचं बुक असेल, हे स्टडी मटेरियल वापरून सॉइल मधले त्यांचे लेयर्स, त्याच्यामध्ये कोणकोणते बॅक्टेरियाज आहेत, ते कशा प्रकारे आपल्याला युजफुल आहेत, वॉटर मॅनेजमेंटचे कोरडवाहू वगैरे असेल, शेती असेल, जलसंधारणाच्या पद्धती असतील, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हे टॉपिक सर आपण व्यवस्थित कव्हर केले पाहिजेत. खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे जसं की मी आपल्याला म्हटलं
11वी 12वी आणि अरुण कात्यायन हे सर्व वाचायची गरज नाहीये. आपण सिलेबस समोर ठेवला पाहिजे. आणि आता आयोगाने सर खूप डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे, वरवर सिलेबस नाहीये. सो प्रत्येक पॉइंट त्या पुस्तकातील ओबड-धोबड पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत न वाचता आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या पॉइंटवर वर्क करायचंय तसं आपण ऍग्रीची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. आणि आयोगाचे जुने क्वेश्चन पेपर आणि इतर टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर हे आपण सूत्र बाळगलं पाहिजे आणि त्या प्रकारे आपण गेलं पाहिजे, तर निश्चितच ऍग्रीमध्ये चांगले मार्क्स मिळतील सर. अगदी महत्वाचं आहे. कृषी भूगोलाच्या संदर्भानं तुम्ही व्यवस्थित काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळू शकतात आणि त्याच्यामध्ये रिझल्ट्सही आहेत. खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही या गोष्टींच्या संदर्भानं माहिती दिली. त्याच्यानंतर सर एक दुसरा महत्वाचा टॉपिक आहे जो की रिमोट सेन्सिंग, ज्याची डेप्थ आयोगानं प्रचंड वाढवलेली आहे. आधी जो एक 3 ते 4 ओळींचा सिलेबस आयोगाच्या ह्याच्यामध्ये होता, आता पूर्ण एक पान रिमोट सेन्सिंगच्या सिलेबससाठी आयोगानं दिलेलं आहे. तर याची डेप्थ नक्कीच वाढलेली असेल, क्वेश्चनची संख्याही वाढलेली असेल. तर त्या रिमोट सेन्सिंग मध्ये नव्या जुने असं न करता जो सिलेबस नव्यानं आलेला आहे त्याचा एकंदर अभ्यास कसा करावा, जुने घटक त्यातले समोर ठेवून त्याचा अभ्यास कसा असायला हवा, या संदर्भानं काय सांगा? नक्कीच सर. रिमोट सेन्सिंग जो टॉपिक आहे, आता जुन्या सिलेबस प्रमाणे मध्ये सर त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 4 ते 6च्या दरम्यान असायची. सो आता नवीन पॅटर्न आलेला आहे, नवीन स्ट्रक्चर आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहित नाही अजून तरी काय. पण मी तर असं म्हणेन की आपलं जे सौदीचं पुस्तक आहे आणि ज्ञानदीपचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगची बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. सो या दोन्ही पैकी आपण कोणतेही एक रेफरन्स मटेरियल यूज केलं तर फायदेशीर होईल. आणि जास्त ह्या आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे जरी आपण केलं तरी फायदेशीर. मेजॉरिटी आपण जसं म्हटलं, आपण लक्ष दिलं पाहिजे प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्र भूगोल, पर्यावरण आणि कृषी या घटकांवरती, कारण इथे प्रश्नांची संख्या तुलनेने जास्त आहे, स्कोर करायला पण चान्स जास्त आहे. शेवटी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की मी कुठे जास्त स्कोर आणू शकतो, ही आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. सगळीकडे मागे लागून उपयोग नाहीये. 150 पैकी 150 मार्क कोणाला पडत नाहीत. सो त्यातल्या त्यात आपण 100च्या जवळपास जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सो असा एक अप्रोच मी तरी ठेवतो, असं मला वाटतं सर. अगदी अगदी. आणि हाच अप्रोच असला पाहिजे की आउट ऑफ द मार्क्स कुणालाच मिळत नाहीत. आपण जास्तीत जास्त स्कोर कसा केला पाहिजे. GS1 ला जी बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की स्कोर येत नाही, टॉपर्सचे सुद्धा स्कोर 100च्या जवळ जात नाहीत काही वेळेला. अशा वेळेला आपण 100 हा जर सेफ स्कोर मांडला आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागले, यातल्या सगळ्या घटकांची तयारी अतिशय व्यवस्थितरित्या केली तर त्या संदर्भानं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. जे इतिहासाचा भाग आहे त्याच्या संदर्भानं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेत. भूगोलाचा भाग आहे त्याही संदर्भाने सांगितलं. कृषी भूगोलाच्या संदर्भाने खूप चांगल्या संदर्भाने सांगितलं. विद्यार्थी मित्रांना अजूनही त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती असेल तर माझा जो टेलिग्राम चॅनल आहे प्रेमराज चव्हाण नावाने, त्याहीवरती तुम्ही फॉलो करू शकता. कृषी भूगोलाच्या संदर्भाने विस्तृत माहिती तुम्हाला त्याच्यावरती मिळेल. असं एक शेवटचा प्रश्न आता या संदर्भाने असा आहे की सध्या आयोगाचं शेड्यूल कुणासमोरही नाहीये. परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे गेलेल्या आहेत. आयोगाने यथावकाश परीक्षा घेऊ असं कळवलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, त्यांची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, या संदर्भात काय सांगा? सर, अतिशय उत्तम प्रश्न आपण विचारला. नक्कीच आपल्यासमोर वेळापत्रक नाहीये. मला एक गोष्ट आवर्जून सगळ्या मित्रांना माझ्या सांगायची आहे की एक मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षा नाहीये पण आपल्याला फ्लो मधून बाहेर पडायचं नाहीये. फ्लो मधून जर बाहेर पडलो आपण अभ्यासाच्या, तर कमबॅक करायला खूप त्रास होतो. याचा मला खूप अनुभव आहे. ते सहजासहजी होत नाही. मी असं म्हणेन की तुम्ही रोज 1 तास अभ्यास केला तरी चालेल. पण तुम्ही अभ्यास करा, काहीतरी वाचा तुम्ही MPSCचं. सोडू नका ते सगळं. ते ठेवू नका कबर्डमध्ये. कमबॅक करायला खूप त्रास होईल. जे जुने विद्यार्थी आहेत, त्यांना मला सांगायचं की आपण ऑलरेडी प्रीचा अभ्यास खूप केलेला आहे. सो आपण थोडं मेन्सकडे लक्ष दिलं पाहिजे. मेन्सचा सिलेबस आपल्याला चेंज झालेला आहे. आपल्याकडे वेळ आहे. एक सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स आहे की लकीली आपल्याकडे वेळ आला आहे. असं ते आपण घेतलं पाहिजे. असं आपण अप्रोच ठेवू. नवीन जे घटक आहे ते आपण करू. मी सुद्धा सर तेच करत आहे सध्या. जे नवीन टॉपिक्स ऍड झालेले आहेत, त्याच्यावर मी सध्या काम करत आहे. सो जुन्या विद्यार्थ्यांनी हे करावं. जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी या वर्षी स्टार्ट केलेलं आहे, त्यांनी दिवसाचे 2 भाग करावेत. सकाळी ते दुपारी त्यांनी पूर्व परीक्षेचा अभ्यास करावा आणि त्यानंतर त्यांनी मुख्य परीक्षेचा पण अभ्यास करावा. सो त्यांनाही त्याचा फायदा होईल. अभ्यास तुम्ही आता किती वेळ करताय या कालावधीमध्ये, याच्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही अभ्यास सोडला नाही पाहिजे.
सो आपण 1 तास करू, 2 तास करू, बट अभ्यास नक्कीच केला पाहिजे आणि टेम्परमेंट आपलं पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. पॉझिटिव्ह लोकांच्यात राहिलं पाहिजे आणि सतत त्यांच्याकडून आपण अभ्यास कसं जास्त करू, आपण कसं पेटून उठू, या प्रकारे आपण पाहिलं पाहिजे. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट सांगितली. हा शांततेचा काळ जरी वाटत असला तरी कष्ट करत राहिलं पाहिजे. आपण फ्लो मध्ये असायला हवं, कारण कमबॅक करणं अत्यंत अवघड असतं. सरांनी त्यांचंही उदाहरण या निमित्ताने आपण घेऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने एकंदर सविस्तर जो काही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सामान्य 1चा जो अप्रोच असायला हवा त्या संदर्भाने सरांनी खूप सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुम्ही पुन्हा एकदा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती आमच्या विनंतीला मान देऊन आलात. खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर्स संवादच्या आजच्या भागामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या मालिकेमध्ये आज आपण संवाद साधत होतो आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि सध्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून ज्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झालेली आहे, 2018च्या संयुक्त परीक्षेमधून ज्यांची सहाय्यक कक्ष अधिकारीपदी निवड झालेली आहे, अशा विक्रांत जाधव सरांशी त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, त्यांची अभ्यासाची पद्धत आहे, सरांनी खूप सुंदर पद्धतीनं सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मांडलेली आहे. महाराष्ट्रभर जे विद्यार्थी अभ्यास करतात एमपीएससीच्या परीक्षांचा, खास करून राज्यसेवेचा, त्यांना याचा खूप फायदा होईल नक्कीच. त्याबद्दल अजिबात शंका नाहीये. टॉपर संवादच्या या भागामध्ये मी प्रेमराज चव्हाण अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या जिगरबाज स्ट्रॅटेजीज तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, धन्यवाद.